नमस्कार मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पूर्ण रायगड आणि पूर्ण रायगडाची माहिती ह्या व्हिडिओमध्ये आपण देणार आहोत. आपल्यासोबत आहेत आपले मित्र आदर्श. सकाळचे 4:30 वाजलेले आहेत आणि आपण राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या समाधीचे येथे पोहोचलेलो आहोत. हजारो शिवप्रेमी हे सकाळीच रायगडाच्या दिशेने जाताना आपल्याला दिसत आहेत. ही आहे राजमाता जिजाऊ यांची समाधी. समाधीला वंदन करून आता आपण रायगडाच्या दिशेने निघूया. श्रीमान रायगडाच्या पायथ्याशी पोहोचून आपण रोपवेने वरती जाणार आहोत, कारण की आपल्यासोबत बाळ आणि आपली फॅमिली आहे. रोपवेने जाण्याकरिता रिटर्नची तिकीट 315 रुपये आणि सिंगल तिकीट 215 रुपये आपल्याकडून घेतले जाते. रोपवेसाठी जात असताना आपल्याला एक म्युझियम लागते. त्या म्युझियममध्ये शिवकालीन खूप साऱ्या आठवणी आहेत. त्या आठवणी आपण पाहून आता रोपवेच्या दिशेने जात आहोत. रोपवेने जात असताना आपण जे काही सेफ्टीचे नियम्स आहेत आणि सरकारी नियम आहेत त्या सर्व गोष्टींचे आपण पालन केले पाहिजे. सकाळची थंडी आणि छानपैकी पसरलेले धुके याच्यामध्ये आम्ही हळूहळू रायगडाच्या दिशेने वरती सरकत होतो आणि खाली जसे बघत होतो तसे सर्व गाव आम्हाला रायगडाच्या भोवती असलेले दिसत होते. रायगडाच्या वरतून खाली दिसणारे गाव आणि परिसर खूपच सुंदर दिसत होता आणि हा अनुभव खरोखर खूप सुंदर होता. आपली जी आता वेस्टर्न टॉयलेट किंवा इंडियन टॉयलेट आपण वापरतो कातळात कोरून पूर्ण टॉयलेट काढलेलं आहे. समोर दिसत आहे तो मेना दरवाजा आहे आणि ह्या दरवाजामधून आपण रायगड किल्ल्याकडे जात आहोत. समोर आपण जे पाहत आहात हे अष्टप्रधान यांचे वाडे आहेत आणि हे खूपच दुरावस्थेत आहेत आता सध्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1656 मध्ये रायगड जिंकला आणि त्याच्यानंतर 1656 ते 1670 पर्यंत तब्बल 14 वर्ष हिरोजी इंदुलकरांनी रायगड बांधण्यासाठी त्यांचे पूर्ण परिश्रम लावले. आपण जे पाहत आहात तो राणीवसा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना एकूण 8 पत्नी होत्या, पण इथे आपल्याला 6 महाल दिसत आहेत, कारण की सईबाई यांचे राजगडावरती निधन झाले होते आणि राणी पुतळाबाई ह्या पाचाडमध्ये माँसाहेब जिजाऊ यांच्या सेवेत होत्या. हे आपल्याला सर्व खड्ड्यांसारखं दिसत आहे. हे ॲक्च्युली त्या काळातलं टॉयलेट आहे आणि आपण गडावरती जर मागच्या साईडला पाहिले तर आपल्याला खूप सारी बांधकामे नवीन झालेले दिसत आहेत. आपण जे पाहत आहात हे धान्य कोठारे आहेत आणि हे धान्य कोठारे फक्त शिवकाळापर्यंतच वापरण्यात आले. पेशवाईमध्ये ह्या धान्य कोठाऱ्यामध्ये कैदींना ठेवले जात होते. शिवकाळामध्ये सर्वात मोठे धान्य कोठारे हे पन्हाळगडावरती होते आणि त्या धान्य कोठाऱ्यांची नावं गंगा आणि यमुना होतं. आपण जो पाहत आहात हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्याला 3 एप्रिल 1680 मध्ये इथेच आपल्याला सोडून गेले आणि त्यांचे पार्थिव शरीर ह्या समाधीच्या येथे ठेवण्यात आले होते. या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्वांना विनंती करू इच्छित आहे की जेव्हा पण तुम्ही रायगडावरती जाल आणि समाधीच्या जवळपास असाल तेव्हा कृपया आपल्या चपला आणि बोटे बाहेरच काढाव्यात. रायगडावरील हे मोठे पिलेर आपल्याला 4थीच्या पुस्तकात सुद्धा दिसतात. डाव्या साईडला आपल्याला टकसाळ पाहायला मिळेल, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये नाणी बनवली जात होती. आता आपण पोचलेलो आहोत खलबतखान्याच्या इथे. खलबतखाना म्हणजे त्या काळातला इम्पॉर्टंट मीटिंग रूम.
ज्या गोष्टी सर्वांपासून लपून आणि युद्धाची सर्व रणनीती ह्या खलबतखान्यामध्ये डिस्कस केली जात असत. आता आपण पोहोचलेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज दरबारामध्ये. आपल्यालाच इथे छत्रपती शिवाजी महाराजांचे सिंहासनही पाहायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांचे येथे 32 मानाचे सिंहासन होते आणि 6 जून 1674 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक इथेच झाला होता. आपण आता पोचलेलो आहोत होळी माळावरती. शिमग्याच्या दिवशी इथे होळी पेटवली जात असे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जो कोणी होळीमधून नारळ काढत असेल त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांकडून एक मोठे बक्षीस दिले जात असे. ही सर्व उंचावरती असलेली शिवकालीन दुकाने आहेत आणि ही एक बाजारपेठ आहे. या एवढ्या मार्केटमध्ये सर्वात श्रीमंत व्यापारी होता. तर एकही दिवशी तो महाराजांकडे गेला, कारण शेवटी स्वराज्याला जेव्हा कधी काही गरज लागायची तेव्हा अशी सर्व व्यापारी मंडळी आपल्याला मदत करायची. त्यात हा पुढाकार घ्यायचा. तर त्यांनी महाराजांना विचारलं, महाराज मला माझ्या दुकानासमोर माझ्या नावाची पाटी लावायची. आणि त्यावेळेस कसं महाराजांनी सांगितलं, अरे बाबा मी गड बांधला पण माझं नाव कुठे नाही किंवा काय असं कोणालाच आम्ही काही परवानगी देत नाही. पण त्याला सांगितलं की ठीक आहे, तुला एक मोकळीक देतो, तू तुझ्या दुकानाच्या बाहेर तर तुला एखादं शिल्प वगैरे काढायचं असेल नागाचं वगैरे तर तू काढू शकतो. अशी ती आख्यायिका आहे. आता त्यात किती सत्यता आहे ज्याचा त्यांनी संदर्भ तपासून अभ्यास केला पाहिजे. आता आपण पोचलेलो आहोत जगदीश्वराच्या मंदिराच्या इथे. जगदीश्वराचे मंदिर हे पाहिल्यावरती थोडे मस्जिदीसारखे दिसते. त्या काळामध्ये मंदिरांवरती खूप आक्रमण होत होती. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि हिरोजी इंदुलकरांनी हे मंदिर थोडे मस्जिदीसारखे बांधण्याचे ठरवले होते. जगदीश्वराच्या मंदिरामध्ये आजही आपल्याला शिवकालीन पिंड तशीच भेटते. जगदीश्वराच्या मंदिराच्या समोरच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी पाहायला मिळते. 3 एप्रिल 1680 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला सोडून गेले. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ही अष्टकोनी म्हणजे 8 कोनाची दगडी बांधकामात बांधलेली आहे. समाधीच्या मध्यभागी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्थी ठेवलेल्या आहेत असे मानले जाते. कित्येक वर्ष ही समाधी दुर्लक्षित होती, पण 1869 मध्ये महात्मा फुले यांनी या समाधीचा शोध लावला आणि महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली शिवजयंतीही साजरी केली. महाराजांच्या समाधीच्या डाव्या साईडला आपल्याला वाघ्या कुत्र्याची समाधीही पाहायला मिळते, पण ही समाधी 19व्या शतकामध्ये बांधण्यात आलेली आहे. ही समाधी खूप वादग्रस्त असल्यामुळे ह्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये कोणतीही माहिती देत नाही आहोत. या पाटीवरती लिहिलेले आहे, श्री गणेशाला नमस्कार. हा सुंदर जगदीश्वर मंदिराचा प्रसाद जगाला आनंद देणारा आहे. तो छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनावरती असताना बांधलेला आहे. शके 1674 मध्ये हे बांधकाम पूर्ण झालेले आहे. आयुष्यात एकदा तरी रायगडावरती आले पाहिजे, पण रायगडावरती आल्यानंतर आपले सिव्हिक सेन्स आपण योग्य रीतीने वापरले पाहिजे, कारण की इकडे तिकडे कचरा फेकण्यात काही आपली योग्यता नाही, कारण की रायगड हा आपला वारसा आहे. राजदरबारामध्ये आपल्याला एक मोठा दगड पाहायला मिळतो. त्या दगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक करण्यात आला होता. आता आपण राजदरबारामध्ये ज्या प्रकारे इकोसिस्टम चालते त्या इकोसिस्टमची थोडी माहिती घेऊयात. इथून एका गुढसावधाने घोषणा लढकरली होती. ती लढकरी अशी होती की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत श्री छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. महादेव. राजमाता जिजाऊबा साहेबांचा जय असो. याच जागेवर शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला 6 जून 1674 ला. आपण आमचं गेट पत्ता गेट सराव नगारखानापूर्वी नियम होता. संध्याकाळी 5:30 वाजले याच्यावरती नगारे वाजले की रायगडाचा महादरवाजा बंद व्हायचा. आणि एकदा का गडाचा दरवाजा बंद झाला की राजांचा नियम होता, वरती हवा खाली जाईल ते पाणी. स्वतः राजा जरी आले तर त्यांना आत भरपाई होती. याला नगारखाना असं म्हटलं गेलेलं आहे. याची 52 फूट उंची 32 फूट रुंदी आहे आणि बाल्य किल्ल्याचा प्रमुख गेट याला नगारखाना असं म्हटलं गेलेलं आहे. आता नगारखाना आणि राजांचं सिंहासन
दोघांमध्ये अंतर पाहिजे बघा 200 फुटापेक्षा जास्त आहे. शिवकाळात ना लाईट होते, स्पीकर ना माईक, मग कल्पना करायचं सगळं असतं. मग त्या काळात शिवरायांचा सिंहासनावरचा आवाज तिथे जमलेल्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचत कसा असावा, तर त्या काळात होती इकोसिस्टीम. ते असे होते राजे जर पूर्ण हळू जर बोलले तर त्यांचा तो हळू आवाज पूर्ण दरबारात क्लिअरली पोहोचायचा. आणि दरबारात जर तुम्ही व्यक्तीचा आवाज सुद्धा हा राजांवर असं बघताय तर दरबार शांत असू लागतो. आज जर दरबारात गर्दी नसेल, जर शांतता असेल तर काही पाहिलं असतं. जर गर्दी नसते, आपण गर्दी जर नसेल तर आपल्या कपड्याचा कागद फाडला ना, त्याच्या फाडलेल्या कागदाचा तिथला आवाज सुद्धा हा राजांपर्यंत क्लिअरली पोहोचतो. पण दरबारात पूर्णतः शांतता पाहिजे. पण सध्या जर काही लोकांच्या याच्यासारखे गैरदर्भाव बघता येणार नाही. जर शांतता असेल तर आम्ही तुम्हाला सर नक्कीच प्रॅक्टिकली ऐकून दाखवतो. आम्ही काम करा तर सगळेजण त्या भिंतीपाशी शांतपणे उभे राहा. ऐका, 2 मिनिटं सगळे हो मध्ये नका म्हणू. 1 मिनिटं फक्त प्लीज. 1 मिनिटं. हो बोल ना का ऐका, शिवाजी महाराज की रोपवेच्या वेटिंग रूमच्या आउटसाईडला तुम्ही पाहाल तर अशा प्रकारे सर्वीकडे कचऱ्याचं साम्राज्य आहे. आणि हे पाहून खूप दुःख होते, कारण की ही एक युनेस्को साईट आहे आणि युनेस्को साईटवरती अशा गोष्टी असणे अपेक्षित नाही आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही तुमच्या मित्र आणि परिवारासोबत शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्या काळातले श्रीमान रायगडाचे वैभव या एका ॲनिमेशन व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळते. या व्हिडिओमध्ये त्या काळामध्ये रायगड कसे असेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कशा प्रकारे झाला असेल हे दाखवलेले आहे.